मग तरुण असतील, महिला असतील, कामगार असतील, सगळ्या प्रत्येक वर्गाला न्याय देण्याचं काम या पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही कसं करणार आहोत हेच या संकल्प पत्रामध्ये त्या निमित्ताने उल्लेख केलेला आहे। उदाहरण तरुणांसाठी, युवकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती हे विविध क्षेत्राच्या माध्यमातून, मग स्टार्टअप इंडिया ही जी काही योजना आमच्या मोदी सरकारने सुरू केलेली, त्या योजनेअंतर्गत अजून प्रभावी स्टार्टअपसाठी गुंतवणूक उपलब्ध करून देणं, भाग भांडवल उपलब्ध करून देणं, स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मिती कशी मोठ्या प्रमाणामध्ये होईल यावर पुढचे 5 वर्ष आमचं मोदी सरकार किंवा आमच्या संकल्प पत्रामध्ये ह्याचा मोठ्या प्रमाणात उल्लेख केलेला आहे। त्याचबरोबर एमएसएमई मंत्रालयाच्या माध्यमातून जसे मंत्री स्वतः सन्मान्य राणे साहेब जे कोकणातले भूमिपुत्र आहेत, राणे साहेबांनी गेली 2.5 वर्ष या एमएसएमई या मंत्रालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये फक्त नोकऱ्या तयार केल्या नाहीत, रोजगार तयार केले नाहीत, पण त्याचबरोबर छोट्या मोठ्या उद्योगांना चालना आणि स्वावलंबी किंवा स्वतःच्या पायावर तरुण तरुणी उभी कसे राहतील यासाठी एमएसएमई मंत्रालयाचा आधार या निमित्ताने दिलेला होता। आणि त्याच अंतर्गत विविध या पद्धतीने कार्यक्रम या युवकांच्यासाठी 2 हाताला काम देण्यासाठी, युवक युवतींच्या 2 हाताला काम देण्यासाठी स्टार्टअप आणि या अंतर्गत विविध योजना जाहीर करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जे पीएम किसान योजना जी अतिशय लोकप्रिय योजना आज शेतकऱ्यांमध्ये झालेली आहे, एक आधार म्हणून, म्हणजे मला आठवतं कोरोना काळामध्ये जगात सगळे व्यवसाय धंदे बंद होते, आपला पिकवलेला माल बाहेरच जाण्याचा बंद झाला होता, कारण का तसे नियम कोरोनाचे होते। जेव्हा 1ही रुपया घरी कसा आणायचा हा विचार आमच्या ग्रामीण भागातला शेतकरी करायचा, त्यावेळी मोदीजींनी पाठवलेले 6,000 म्हणजे 2,000चे टप्पे हा त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे अंधारात दिवा लावण्याचं काम हे आदरणीय मोदीजींच्या ह्याच पीएम किसान योजनेच्या माध्यमातून जे झालेलं, तीच योजना पुढची 5 वर्ष अजून प्रभावी पद्धतीने राबवण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत। भाज्या उत्पादन व साठवणी करत येण्यासाठी नवीन क्लस्टर्स आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तयार करणार आहोत। अन्न, भरड धान्य विश्व सुपरफूड म्हणून स्थापन करणार आहोत। संशोधन, जागरूकता यांनाही चालना देणार आहोत। सिंचन सुविधांचा विस्तार करणार आहोत। त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणार आहे। कीटकनाशांचा वापर, सिंचन, मृदा आरोग्य, हवामानाचा अंदाज आदी कृषी विषयक सेवा करिता स्वदेशी भारत कृषी उपग्रह सोडणार। म्हणजे एकंदरीत मेक इन इंडियाच्या अंतर्गत आपण आपल्या भारताला ह्या क्षेत्रामध्ये ही स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टिकोनातून पुढचे 5 वर्ष आमचं सरकार काम करेल असा उल्लेख या संकल्प पत्रामध्ये केलेला आहे। महिलांसाठी आपल्याला माहिती आहे की आपला हा लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, इथे 62% महिलांची लोकसंख्या आहे, महिला मतदार इथे जास्त आहेत। म्हणून एकंदरीत आज आपल्या मोदी सरकारने गेली 5 वर्ष म्हणजे नारी शक्तीला सक्षम करण्यासाठी काँग्रेसचे सरकार फक्त बोलत राहायचं, फक्त योजना जाहीर करायच्या, पण अंमलबजावणी आणि खऱ्या अर्थाने त्या महिलेला आधार मिळतोय का हे कधीच कुठलाच काँग्रेस सरकारने बघितलं नाही। पण गेली 5 वर्ष महिलांना घरात तर सन्मान दिलाच मोदी सरकारने, पण त्याचबरोबर येणाऱ्या वर्षांमध्ये आमच्या आजूबाजूला महिला खासदार पण बसतील आणि महिला आमदार पण बसतील अशा पद्धतीचा क्रांतिकारक निर्णय या मोदीजींच्याच माध्यमातून झाला होता। तो ह्या येणाऱ्या काही वर्षामध्ये त्याची अंमलबजावणी होणार। त्याचबरोबर लखपती दीदी ही योजना मध्य प्रदेश सरकार म्हणजे शिवराज चौहानजींच्या सरकारमध्ये मध्य प्रदेश फार लोकप्रिय झाली होती। मी तिकडे जेव्हा प्रचार करायला गेलेलो तेव्हा घराघरामध्ये महिला बाहेर येऊन लखपती दीदीची योजनेची गुणगान गायची। आता हीच योजना देशभरामध्ये महिलांना आधार देण्याचं काम आमच्या मोदी सरकारच्या माध्यमातून होणार आहे। महिला बचत गटांना सेवा क्षेत्रात जोडून
बचत गटांची उत्पादनाने ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी व्यवस्था तयार करणं. म्हणजे आज बचत गट स्थापन होतात, पण बनवलेला माल बाजारपेठामध्ये कसा उतरवायचा आणि बनवलेल्या मालाला अगर योग्य भावच मिळाला नाही तर नुसतं बचत गट कागदावरच स्थापन असतात, पण खऱ्या अर्थाने त्यांना मार्केट आणि बाजार मिळवून देण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून होणार आहे. औद्योगिक व्यावसायिक क्षेत्रामध्ये कार्यरत महिलांसाठी बाल गृहांसारखे मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध असणारे वसतिगृह बनवणार आहे. म्हणजे गेल्या 5-10 वर्षामध्ये विविध ज्या गॅस संदर्भात योजना असेल, अन्न संदर्भात अन्नपूर्णा योजना, उज्ज्वला गॅस योजना, आता याचा पुढचा टप्पा म्हणून या सगळ्या महत्वाच्या योजना जाहीर होणार आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, महिलांकरिता सार्वजनिक शौचालय बनवणार, तसेच त्यांच्या देखभालीची पण व्यवस्था करण्याची आम्ही या संकल्पपत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. पोलीस ठाण्यात शक्ती डेस्क, म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिलांची तक्रारी घेण्यासाठी शक्ती डेस्क म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला आता यापुढे उपलब्ध होणार आहे, जेणेकरून महिलांना पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर स्वतःच्या हक्काचा एक यंत्रणा पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध राहणार आहे, जेणेकरून त्यांच्या सुरक्षिततेबाबतीमध्ये कुठलीही तक्रार त्यांची राहणार नाही. आपल्यासाठी निगडीत असलेले महत्वाचं म्हणजे रेल्वे हे आपल्या कोकणासाठी अतिशय महत्वाची बाब आहे, जे गेली 5-10 वर्षामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून वंदे भारत असो, विविध नवीन ट्रॅक असो, असे सगळे सुविधा आपल्याला कोकणासाठी रेल्वेच्या माध्यमातून सुरू केलेल्या आहेत. या पुढच्या 5 वर्षामध्ये पण नवीन रेल्वे मार्गाची निर्मिती, प्रवासी मालवाहन क्षमता वाढवण्याकरिता रेल्वेचे जाळे वाढवणार, बुलेट ट्रेनचे जाळे वाढवणार, तिकीट वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी वचनबद्धता, कवच ट्रेन सुरक्षा यंत्रणेचा विस्तार, आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्थानक बनवणार. ह्याचा खऱ्या अर्थाने श्रेय जसं तुम्ही कणकोलीमध्ये बघता, ओरसमध्ये बघता, सन्मान्य रवी चव्हाण साहेब आमचे पालकमंत्री ह्यांनी ह्याचा धागा धरून आज एअरपोर्टमध्ये आपण चालत असं उभे आहोत, अशा पद्धतीचा अनुभव रेल्वे स्टेशन मध्ये पण मिळावा या दृष्टिकोनातून हे रेल्वे स्टेशन आपल्या जिल्ह्यामध्ये तयार होत असताना आपल्याला दिसतात आहे. लवकरच त्यांचं उद्घाटन होऊन लोकांना एक वेगळा अनुभव रेल्वे स्टेशन मध्ये मिळून देण्याची दृष्टिकोनातून आमची वाटचाल सुरू आहे. मेट्रो जाळ्याचा विस्तार करणं हे सगळे विषय या रेल्वेच्या दृष्टिकोनातून आम्ही करणार आहोत. आता जसा राम मंदिराच्या निर्माणाचा प्रतिष्ठानाचा कार्यक्रम झाला, त्याच पद्धतीने आपल्या कोकणामध्ये असणारे धार्मिक स्थळ, जसं मी वारंवार जसा उल्लेख करतो, आपल्याकडे कुणकेश्वर असो, रामेश्वर असो, असे अजून 1-2 महत्वाचे धार्मिक स्थळांचं जे सुशोभीकरण आहे, जो विकास आहे, तो काशी विश्वनाथच्या धर्तीवर, महाकालेश्वरच्या धर्तीवरच आपल्या इथे करण्याच्या दृष्टिकोनातून प्रसाद नावाची जी काही एक योजना आहे, त्या अंतर्गत अजून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा उपलब्ध करून ते धार्मिक स्थळ मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्याचं नियोजन आमच्या या निमित्ताने आहे. समृद्ध सांस्कृतिक वारसा निर्माण करण्याकरिता पुरातत्व खात्याच्या अखत्यारीतील ASI स्मारकांचे जीर्णोद्धार व संरक्षण करणार. हे आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, कारण का आपल्या इकडे जे पुरातत्व खात्यासंदर्भात आपल्या सगळ्या लोकांचे तक्रारी असतात. जेव्हा आपण विजयदुर्ग बद्दल आम्ही तक्रार घेऊन गेलो तर खूप महिने लागतात, सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल गेलो तर तर त्याही डिपार्टमेंटचा विस्तार आणि योग्य पद्धतीने ताकद देण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून होणार आहे. पर्यटन स्थळाचं व्यापक, आता हे आपल्यासाठी काय, कारण आपला पर्यटन जिल्हा आहे, पर्यटक स्थळाचा व्यापक विकास करिता स्वदेश दर्शन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचा बळ देण्यासाठी राज्य सरकार सोबत काम करणार. महत्वाचे संत व तंत्रज्ञानाचं जीवन यात्रांना या कार्यक्रमात सम्मिलित करणार. पर्यटकांसाठी थीमटिक सर्किट तयार करणार. थीमटिक आता हे वेगळा शब्द आहे. लक्षद्वीप व अंदमान व निकोबार बेटांवर द्वीप पर्यटन केंद्र सुरू करणार. त्या धर्तीवर कोकणातले पण काही आपण स्पॉट आयडेंटिफाय करणार आहोत.
पुढचा म्हणजे जो मोदी सरकारच्या गेली 10 वर्षामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे भ्रष्टाचार विरोधी लढाई। काँग्रेस सरकारची ओळख 2014 पर्यंत आपल्या सगळ्या जणांना माहिती आहे की आपला देश हा एक भ्रष्टाचारी देश आहे, अशी एक ओळख जगामध्ये काँग्रेसच्या त्या युपीएच्या 1 आणि 2 मुळे सगळीकडे गेलेला होता। म्हणजे अण्णा हजारांचं आंदोलन असो किंवा मोठ्यातले मोठे 2G VG कॉमनवेल्थ सारखे स्कॅम असो, या सगळ्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार हा आपल्याला दिसून आलेला। पण गेल्या 10 वर्षामध्ये आमच्या विरोधकांनी कितीही टीका केली तरी ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा आपण गैरवापर करतो असं किती बोललो तरी ज्या ज्या केसेस ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहेत त्या केसेस योग्य आहेत किंवा ही तपासाची यंत्रणा किंवा दिशा योग्य आहे ह्याच्यावर शिक्कामोर्तब हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये आतापर्यंत केलेलं आहे। उत्तम उदाहरण म्हणजे अरविंद केजरीवालांची केस। म्हणजे आतापर्यंत भ्रष्टाचार विरोधातली सर्वात मोठी लढाई कोणी लढली असेल तर त्या मोदी सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये लढलेली आहे। आणि तेच पुढचा गेअर किंवा पुढचा टप्पा टाकण्याचं काम पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही आमच्या संकल्प यात्रेमध्ये उल्लेख केलेला आहे। एक महत्वाचे विषय हे आहे की ऑलिम्पिक गेम हे आपल्या देशामध्ये घेण्याची तयारी ही मोदी सरकारने केलेली आहे। त्या दृष्टिकोनातून ह्याचा उल्लेख पण संकल्प पत्रामध्ये केलेला आहे। तुम्हाला आठवत असेल की कॉमनवेल्थ गेमच्या निमित्ताने आलेला आपल्याला एक कडू अनुभव जो आपण देश कधीच विसरणार नाही। पण आता ऑलिम्पिक गेम मोदी साहेबांच्या या सरकारच्या अंतर्गत तुम्ही कुठल्याही खेळाडूला जाऊन विचाराल त्यांना मिळालेल्या सुविधा त्यांना मिळालेलं मानधन कुठल्याही देशामध्ये जेव्हा ते जातात तेव्हा त्यांना जे काही सुविधा उपलब्ध केल्या जातात जो मान मिळतो तो कधीच काँग्रेसच्या सरकारमध्ये मिळालेला नव्हता। भारतीय डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जगभरामध्ये त्याचा विस्तार करणार, समान नागरी कायदा ह्याचाही उल्लेख आमच्या या संकल्प पत्रामध्ये केलेला आहे। त्याचबरोबर योग आणि आयुर्वेदाच्या जगभर प्रसार ह्याचाही उल्लेख याच्यात केलेला आहे। भारतातून अवैध पद्धतीने बाहेर नेलेल्या भारतीय मूर्ती व कलाकृती परत आणल्या जाणार, भारतीय संस्कृतीचा वारशाचा विकास, भारतीय संस्कृतीच्या स्मारकाचे पुनर्जीवन करणार, अशा पद्धतीचं आपल्या देशाला येणाऱ्या कालावधीमध्ये महासत्ता म्हणजे आपला भारत देश आज जगामध्ये कुठलाही तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जाल तर भारताकडे बघण्याचा एक दृष्टिकोन पूर्ण पद्धतीने बदललेला आहे। आज भारत देश हा एक विकसित देश म्हणून ज्या देशाचे पंतप्रधान एवढे मजबूत आहेत की आज कोणीही आपल्या भारताकडे वाकड्या नजरेची हिम्मत पण करू शकत नाही, हिम्मत तर लांबची गोष्ट विचार पण करू शकत नाही। अरविंद केजरीवालजींच्या अटकेच्या निमित्ताने जेव्हा बाहेरच्या देशामध्ये त्यांच्या वृत्तपत्रामध्ये काही आर्टिकल लिहून आलेले तेव्हा त्यांच्या अँबॅसेडरांना बोलून तंबी देण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे। ही हिम्मत कधीच पहिले काँग्रेसच्या सरकारमध्ये व्हायची नाही। आपण चीन असो पाकिस्तान असो हे जे काही आपले शेजारी राष्ट्र आहे जे नेहमी आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे आणि आपलं इथे असलेलं काँग्रेसचं सरकार नेहमी त्यांच्या समोर लोटांगण घालायचं। पण मोदी सरकारने गेली 10 वर्ष आदरणीय अमित शहाजी असतील आमचे मोदी साहेब असतील ह्यांच्या नेतृत्वात असलेलं हे जे काही मोदी सरकार आहे त्यांनी पाकिस्तान चीनला आपली जागा वारंवार दाखवण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे। आज जम्मू काश्मीरमध्ये जाऊन परिस्थिती बघा, तिथे पर्यटनाच्या अंतर्गत एवढे मोठे प्रकल्प सुरू आहेत की कोण विचार पण करू शकणार नाही की आपण काश्मीरमध्ये आज उभे आहोत। त्याच पद्धतीने आपल्या देशाकडे होणाऱ्या अतिरेकी कारवाया पहिलं तुम्हाला आठवतं की आपल्याला दर 2 महिन्यांनी इथे बॉम्ब फुटला तिथे बॉम्ब फुटला, ट्रेनमध्ये फुटला, स्टॉक एक्सचेंजच्या बाहेर फुटला। काँग्रेसचं सरकार आणि अतिरेकी कारवाया हे असं एक समीकरणच झालेलं। कोणी यायचं कोणी कुठे बॅग ठेवून जायचं, कोणी यायचं कोणी कुठे बॉम्ब ठेवून जायचं आणि आपण भारतीय नागरिक म्हणून नेहमी भीतीच्या वातावरणामध्ये राहायचो। पण ह्या गेल्या 10 वर्षामध्ये देशाचे यशस्वी गृहमंत्री म्हणून अमित शहाजींच्या माध्यमातून जेव्हा 370 कायद्याच्या वेळी आपण आठवत असाल देशामध्ये एक टाचणी पण टाकण्याची हिंमत कोणाची झाली नाही।
तसंच या पुढच्या 5 वर्षामध्ये आपण एका बाजूला विकसित भारत म्हणून आपण जेव्हा आपली वाटचाल सुरू ठेवतो आहोत, त्याचबरोबर एक सुरक्षित भारत, ज्या भारतामध्ये सगळे सुरक्षित आहेत, स्वावलंबी आहेत, कोणीही आमच्याकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही, कोणीही आमच्या हे जे काय आमच्या सरकारचं जे व्यक्तिमत्व आणि मानसिकता जी तयार झालेली आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली, त्याच पद्धतीचा प्रवास ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये पण आम्ही करणार आहोत। एक बार कमिटमेंट किया तो हम सुनते नहीं, ह्या पद्धतीने पुढची 5 वर्ष जे जे शब्द आमच्या संकल्प पत्रेमध्ये लिहिलेले आहेत ते आमच्या आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार निश्चित पद्धतीने पूर्ण करेल, एवढा आश्वासन आणि विश्वास आणि शब्द मी देशाच्या आणि सिंधुदुर्गच्या जनतेला या निमित्ताने देतो। इथेच थांबतो। धन्यवाद।